एकेकाळी विजयपूर नावाच्या गावात विशाल, समीर, रोहन आणि करण नावाचे 4 भाऊ राहत होते. ते चौघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि नेहमी एकत्र राहायचे. एक दिवस विशाल आपल्या भावांना म्हणाला, समीर, रोहन, करण, इकडे या आणि माझं नीट ऐका. आता आपले बाबा आपल्यात नाहीत, त्यामुळे आता आपणच एकमेकांचा आधार बनायला हवं. आपण नेहमी एकत्र आणि प्रेमाने राहिलं पाहिजे, समजलं ना? हो दादा, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आम्ही सगळे कायम एकत्र राहू. दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही कधीही एकमेकांची साथ सोडणार नाही. दादा, आता तुम्हीच आमच्यासाठी बाबांसारखे आहात. तुमचा प्रत्येक शब्द आम्हाला मान्य असेल. देवा, आमच्या 4 भावांचं हे प्रेम असंच कायम टिकू दे. मग थोड्याच वेळात चौघेही भाऊ शेतात कामाला गेले. कडक उन्हातही ते मेहनतीने शेतात राबत होते. इतक्यात गावात राहणारी शांता काकू तिथे आली आणि म्हणाली, अरे रोहन, तुम्ही सगळे एवढ्या उन्हात काय करत आहात रे? काय झालं काकू? काही काम होतं का? अरे, मी तुमच्या चौघांसाठी काही चांगल्या मुली बघितल्या आहेत. हे बघा त्यांचे फोटो. असं म्हणत त्यांनी काही फोटो त्यांच्या हातात दिले. तेव्हा रोहन आपल्या भावांना म्हणाला, चला बघा, ज्याला जी मुलगी आवडेल ती मला सांगा. त्या 4ही भावांना एकाच मुलीचा फोटो आवडला. काकू, आम्हा चौघांनाही हीच मुलगी आवडली आहे. अरे, ही तर माधवी आहे. जर तुम्हा चौघांना तिच्याशीच लग्न करायचं असेल तर मी तिच्या आई वडिलांशी बोलते. पण काकू, असं खरंच होऊ शकतं का? अरे, का नाही होणार? महाभारतात द्रौपदीचेही 5 पती होते ना. तुम्ही तर फक्त 4 भाऊ आहात. असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी शांता काकू पुन्हा त्या 4 भावांच्या घरी आल्या आणि मोठ्याने म्हणाल्या, विशाल, समीर, रोहन, करण, लवकर बाहेर या. तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. काय झालं काकू? सांगा ना लवकर. अरे, माधवीच्या घरच्यांनी लग्नाला होकार दिला आहे. त्यांना लवकरात लवकर लग्न करायचं आहे. मी पुढच्या आठवड्यातला शुभ मुहूर्त काढला आहे. आता तुम्ही सगळ्यांनी लग्नाची तयारी सुरू करा. हे ऐकताच चौघांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. 1 आठवड्यानंतर मोठ्या थाटामाटात विशाल, समीर, रोहन आणि करण यांचा माधवी सोबत विवाह झाला. लग्नानंतर विशाल माधवीला म्हणाला, अगं माधवी, आता तू आम्हा चौघांची पत्नी आहेस. आम्ही तुला वचन देतो की तुला कधीही कोणतंही दुःख होऊ देणार नाही. हो माधवी, आम्ही तुला नेहमी आनंदात ठेवू. तुला कधी कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर आमच्यापैकी कुणालाही निर्धास्तपणे सांग. हो, आजपासून तुझं सुख हेच आमचं कर्तव्य आहे. आता माधवी त्या 4ही भावांसोबत आनंदाने संसार करू लागली. मग असेच काही महिने निघून गेले. एक दिवस माधवी शेतात जेवण घेऊन गेली आणि म्हणाली, अहो, तुमच्यासाठी जेवण घेऊन आले आहे. हो, आलो आलो. अगं, तू एवढ्या लांब कशाला आलीस? माझ्यासाठी तुला इतका त्रास झाला. मला हे अजिबात आवडलं नाही. अहो, तुमची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. मी असताना तुम्ही उपाशीपोटी काम कराल हे मी कधीच होऊ देणार नाही. त्यानंतर माधवीने विशालला प्रेमाने जेवण वाढलं आणि ती परत घरी आली. संध्याकाळ झाली पण विशाल अजूनही घरी परतला नव्हता. समीर काळजीने म्हणाला, दादा अजून घरी आले नाहीत. अरे, त्यांनी तर सकाळीच काम संपवलं होतं. मग ते गेले कुठे? हो ना, आजपर्यंत त्यांनी असं कधीच केलं नव्हतं. तेवढ्यात समीरने माधवीला विचारलं, अगं माधवी, तू दादांना जेवण द्यायला गेली होतीस ना? तुला काही माहिती आहे का? ते कुठे गेले असतील? नाही नाही, मी त्यांना जेवण देऊन लगेच परत आली. मला काहीच माहिती नाही.
अरे चला आपण सगळे मिळून त्यांना शोधूया. त्यानंतर समीर, रोहन आणि करण विशालचा शोध घेण्यासाठी निघाले. शोधता शोधता ते तिघे एका दाट जंगलाजवळ पोहोचले. अरे देवा, आता तर रात्रही झाली पण विशालचा अजून काहीच पत्ता लागला नाही. माझा भाऊ कुठे गेला असेल, कोण जाणे, आणि कोणत्या अवस्थेत असेल देव जाणे. अरे भावांनो, किती वेळ झाला आपण त्याला शोधतोय पण त्याचा काहीच मागमूस लागत नाही. दादा, आता आपण घरी जाऊया. या निर्जन जंगलात रात्री थांबणं योग्य नाही. करणचं म्हणणं ऐकून समीर आणि रोहन घरी परतले. विशाल अचानक गायब झाल्यामुळे समीरला मात्र रात्रभर झोप लागली नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो म्हणाला, करण, तू घरात माधवी सोबत थांब. मी आणि रोहन पुन्हा विशालला शोधायला जातो. दादा, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. अरे नको करण, विशालला शोधायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. आणि इथे घरी माधवी एकटी आहे, तिच्यासोबत कोणीतरी असणंही गरजेचं आहे. ठीक आहे दादा, जसं तुम्ही म्हणाल तसं. त्यानंतर समीर आणि रोहन पुन्हा विशालचा शोध घेण्यासाठी निघून गेले. इकडे घरात माधवी आणि करण दोघेच होते. माधवी स्वयंपाकघरातून म्हणाली, अहो, जेवण गरम आहे, तुम्ही बसा, मी वाढते, मग आपण दोघं एकत्र जेवूया. अगं नको माधवी, मला अजिबात भूक नाही. ज्या दिवसापासून माझा भाऊ गायब झाला आहे त्या दिवसापासून माझी भूक आणि तहान दोन्ही हरवल्या आहेत. अहो, एवढी चिंता कशाला करता, दादा लवकरच सापडतील. पण तुम्ही असं उपाशी राहिलात तर ते परत येणार आहेत का? चला आधी जेवण करा, नाहीतर मी सुद्धा जेवणार नाही. अगं ठीक आहे, माझ्यामुळे तू उपाशी राहशील हे मला कसं चालेल. चल जेवूया. इकडे समीर आणि रोहन विशालचा शोध घेत कधी नदी किनारी तर कधी डोंगराच्या दिशेने भटकत होते. पण त्यांनाही आज पुन्हा विशालचा काहीच पत्ता लागला नाही. हा विशाल कोणालाही काही न सांगता अचानक कुठे जाऊ शकतो. त्याने याआधी असं कधीच केलं नव्हतं. अरे मला काही समजत नाही, तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना. दादा दादा ऐका ना. अरे दादा, तुम्हाला काही आवाज ऐकू येतोय का? जणू कुणीतरी मंत्र म्हणत आहे. अरे पण या जंगलात इतक्या आत कोण असू शकतं? चल जाऊन पाहूया, कदाचित तिथे विशाल असेल. दोघेही आवाजाच्या दिशेने पुढे गेले. तिथे एका मोठ्या झाडाखाली एक साधू बाबा ध्यानधारणा करत बसले होते. रोहन हळू आवाजात म्हणाला, अरे हे तर साधू बाबा आहेत. अरे चल आपण इथून निघूया, त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणणे योग्य नाही. दोघे मागे वळून निघणार इतक्यात साधू बाबांनी डोळे उघडले आणि म्हणाले, थांबा मुलांनो, तुम्ही दोघं या जंगलात असे का भटकत आहात? काही अडचण आहे का? तेव्हा समीर आणि रोहन यांनी त्यांना घडलेली सगळी गोष्ट सांगितली. अरे तुमचा भाऊ कुठेही गेलेला नाही, त्याला कैद करून ठेवण्यात आलं आहे. पण बाबा असं कोण करू शकतं? आमची तर कुणाशी दुश्मनीही नाही. अरे हे काम दुसऱ्या कुणाचं नाही तर तुमच्या पत्नीचं आहे. काय बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? माधवी असं का करेल? अरे कारण ती साधी स्त्री नाही, ती एक भयंकर चटकीन आहे. प्रत्येक पौर्णिमेला ती माणसांना खाऊन आपली भूक भागवते. हे ऐकून समीर आणि रोहनच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर घाबरत म्हणाला, बाबा आता आम्ही काय करू? त्या चटकिनीचा सामना कसा करायचा? आमचा धाकटा भाऊ अजून तिच्या सोबत घरातच आहे. अरे मुलांनो, घाबरू नका, माझ्या सोबत या. त्यानंतर साधू बाबा त्यांना जंगलाच्या आणखीन आत घेऊन गेले. बाबा तुम्ही आम्हाला कुठे घेऊन आलात? हे जंगल तर खूपच निर्जन आहे. साधू बाबा एका मोठ्या झाडासमोर थांबले. उघड सिमसिम, उघड सिमसिम.
क्षणातच त्या झाडामध्ये एक गुप्त दरवाजा उघडला. आतून गूढ आवाज आला. सांगा, तुम्हाला कोणती मदत हवी आहे? साधू बाबा म्हणाले. या मुलांना त्या चटकिनीला संपवण्यासाठी एक जादुई शस्त्र हवं आहे. हो, आम्हाला ते शस्त्र हवं आहे. कृपया सांगा, ते कुठे मिळेल? त्या चटकिनीचा अंत फक्त जादुई शस्त्रानेच होऊ शकतो. पण ते शस्त्र मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्या एका प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं लागेल. ठीक आहे, आम्ही तयार आहोत. प्रश्न विचारा. विचारा, जे काही विचारायचं आहे ते विचारा. सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी कोणत्याही शस्त्राशिवाय माणसाच्या हृदयावर वार करू शकते? असं काय असू शकतं? क्षणभर शांत राहिल्यानंतर समीर अचानक म्हणाला. जिभेतून निघालेले शब्द माणसाच्या मनावर खोल घाव करतात. हो, अगदी बरोबर उत्तर. त्यानंतर त्या झाडातून एक तेजस्वी जादुई शस्त्र बाहेर आलं. हे घ्या जादुई शस्त्र. हे त्या चटकिनीच्या छातीत खुपसा. ती लगेच नष्ट होईल. धन्यवाद बाबा, तुमच्यामुळेच आम्हाला सत्य कळलं. नाहीतर आमची पत्नीच एक चटकीन आहे यावर आमचा कधीच विश्वास बसला नसता. अरे मुलांनो, काही हरकत नाही. आता लवकर जा आणि तुमच्या भावांना वाचवा. पण बाबा, आमचा भाऊ विशाल आम्हाला कुठे सापडेल? अरे, मध्यरात्री ती चटकीन तिच्या खऱ्या ठिकाणी जाते. त्यावेळी तिचा गुपचूप पाठलाग करा. तुमचा भाऊ तुम्हाला तिथेच सापडेल. समीर आणि रोहन दोघांनीही नम्रपणे त्यांना प्रणाम केला आणि ते तिथून निघाले. घरी पोहोचताच माधवी मोठमोठ्याने रडत म्हणाली. अहो, मी तर संपले, उद्ध्वस्त झाले. करण सुद्धा विशाल सारखाच अचानक गायब झाला. काय? करणही गायब झाला? अगं, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल. आम्ही दोघं आमच्या भावांना नक्की शोधून काढू. पण आता समीर आणि रोहनला माधवीचं खरं रूप समजलं होतं. त्यांना फक्त मध्यरात्रीची वाट पाहायची होती. मग रात्र झाली. दादा, उठा, मध्यरात्र झाली आहे. हो, चल, वेळ झाली आहे. समीर उठला खरा, पण मनातून तो खूप दुःखी होता. माधवी खरंच एक चटकीन आहे हे सत्य त्याला अजूनही मान्य होत नव्हतं. इतक्यात रोहन हळू आवाजात म्हणाला. दादा, बघा, माधवी घराबाहेर जात आहे. चला, तिचा पाठलाग करूया. दोघेही सावधपणे माधवीच्या मागे निघाले. थोड्या वेळाने माधवी त्या दाट जंगलात असलेल्या एका जुन्या मोडकळीस आलेल्या झोपडीत शिरली. अरे, चल, झोपडीच्या आत डोकावून पाहूया. मग दोघांनी खिडकीतून आत पाहिलं आणि ते दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. माधवी आता तिच्या खऱ्या रूपात आली होती. तिचे डोळे लाल भडक झाले होते, केस विस्कटलेले होते आणि तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. देवा, बाबा खरंच सत्य बोलत होते. ही तर खरी चटकीन आहे. अरे, आपण इतके दिवस हिच्या सोबत राहत होतो यावरच विश्वास बसत नाही. इतक्यात रोहनचं लक्ष झोपडीच्या कोपऱ्याकडे गेले. दादा, ते बघा. समीरने पाहिलं तर विशाल आणि करण दोघेही दोरीने बांधलेले तिथे पडले होते. रोहन म्हणाला. अरे, चल, आधी आपल्या भावांना सोडूया. दोघेही धावत झोपडीच्या आत गेले. माधवी रागाने ओरडली. अरे, तुम्ही दोघं इथे कसे आलात? अगं, तुझा पाठलाग करत करत आलो आहोत. अगं, तुला काय वाटलं? तुझं खरं रूप आम्हाला कधी समजणार नाही. आमच्या प्रेमाचा तू गैरफायदा घेतलास. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की तू एक भयानक चटकीन निघशील. अगं, आमच्या भावांना सोडून दे आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. अरे, असं कसं सोडून देऊ? आता तर तुम्हाला माझं खरं रूप कळलं आहे. त्यामुळे आता तुम्हा दोघांनाही कैद करावं लागेल. अगं, तू आमचं काही वाईट करू शकत नाहीस. तुझा खेळ आता संपला आहे. अगं, तुझा शेवट आता जवळ आला आहे, हे लक्षात ठेव. अरे, तुमच्यासारखे सामान्य माणसं माझं काहीच बिघडवू शकत नाहीत.
अगं चटकीन, आम्ही आमच्या भावासाठी स्वतःचा जीवही देऊ शकतो. हे ऐकताच माधवीने आपल्या काळ्या शक्तींनी समीरवर हल्ला करायला सुरुवात केली. समीर तिच्या प्रत्येक वारापासून स्वतःला वाचवत पुढे सरकत होता. इतक्यात रोहन ओरडला. दादा, हे घ्या जादुई शस्त्र. लवकर या चटकिनीचा अंत करा. क्षणाचाही विलंब न करता समीरने ते जादुई शस्त्र माधवीच्या छातीत खुपसलं. अरे अरे, हे तुम्ही काय केलं? क्षणात तिचं संपूर्ण शरीर राखेत बदललं आणि ती कायमची नष्ट झाली. चटकीन मरताच विशाल आणि करण यांच्या अंगावरील जादूही संपली आणि ते दोघे मुक्त झाले. दादा, मला खूप आनंद आहे की मला तुमच्यासारखे जीवापाड प्रेम करणारे भाऊ मिळाले. हो दादा, तुम्ही दोघं नसता तर आमचं काय झालं असतं कोण जाणे. अरे भावांनो, या चटकिनीने आपल्या चौघांनाही फसवलं. इतकी सुंदर दिसणारी मुलगी चटकीन असू शकते याचा आपण कधी विचारही केला नव्हता. अरे भावांनो, बस आता सगळं विसरून जा. असं समजा की हे लग्न कधी झालंच नव्हतं. वाईट गोष्टी जितक्या लवकर विसरल्या जातात तितकं चांगलं असतं. मग त्यानंतर ते चारही भाऊ पुन्हा एकदा आनंदाने एकत्र राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. खरं प्रेम आणि नातेसंबंध संकटाच्या वेळी ओळखू येतात. एकता आणि भावांमधील प्रेम कोणत्याही संकटावर मात करू शकते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.